नवीन वर्षाची सुरुवात दरवर्षी आम्ही रायगडवरती जाऊन करतो। याही वर्षी 1 तारखेला आम्ही रायगडला जाऊन नवीन वर्षाची सुरुवात करून तरुणाईला नवीन संकल्प करण्यासाठी एकत्र येणार आहोत। 31 तारखेला दरवर्षी आम्ही राजमाता जिजाऊ माँसाहेबांच्या समाधीचं फुलांनी सजावट करतो। दीपोत्सव आदल्या दिवशी साजरा करतो 31ला, आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सदरेवरती जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचं त्या ठिकाणी सुशोभीकरण करणं आणि पुतळ्याची सजावट करून मानवंदना देणं, आणि त्यानंतर शिवव्याख्यान त्या ठिकाणी आयोजित केलं जातं। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 1 तारखेला आणि आदल्या दिवशी कशा पद्धतीनं नवीन वर्षाची सुरुवात केली जाते, त्याबद्दल मी बोलणं अधिक योग्य नाही। पण तरुणाई संपूर्ण 31 तारखेला त्या ठिकाणी वेगळ्या ठिकाणी जाऊन जी आपली संस्कृती आहे त्याच्या विरुद्ध दिशेनं जाते असं पाहायला मिळतं। आणि मग छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श समोर घेऊन गेले 9 वर्ष आम्ही त्या ठिकाणी जातोय। जवळपास 300पेक्षा जास्त तरुण आणि तरुणी वेगळ्या भागातून तिथे येतात आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीवरती माथा टेकून नवीन वर्षाची सुरुवात करतात, नवीन संकल्प करतात। स्वतःच्या आयुष्यामध्ये वेगळं काहीतरी करण्यासाठी, समाजासाठी आणि देशासाठी वेगळं काही करण्यासाठी ती ऊर्जा त्या समाधीच्या दर्शनातून दरवर्षी मिळते असं आम्हाला अनुभव येतो। मी कोकण विभागाचा आयुक्त असताना रायगड विकासचा आराखडा शासनासमोर मांडला होता आणि 2016 मध्ये त्या आराखड्याला मान्यता दिली। रायगड विकास प्राधिकरणावरती मी सदस्य म्हणून काम करतो। तर माझी सर्व तरुणांना आणि तरुणींना विनंती आहे की 1 तारखेला छत्रपती शिवरायांच्या समाधीचं दर्शन घेऊन नवीन वर्षाची सुरुवात करायचा संकल्प आपण सर्वजण करूया। नमस्कार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।